नागपुरात मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उत्सव जो आहे तो जोरदार साजरा केला जातो। मात्र हा पतंग उत्सव अनेकांच्या जीवासाठी जीवघेणा ठरतो। त्यामुळे हा जो मायलान मांजा आहे, नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि तसंच लोकांनी जर काही वापरला तर त्याच्यापासून लोकांना इजा होऊ नये यासाठी अशा पद्धतीचे जो आहे तो उपक्रम नागपूर पोलिसांनी जे आहे काही सामाजिक संस्थेच्या वतीने जो आहे राबवला जात आहे। सध्या मी शताब्दी चौकामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे दुचाकी धारकांवर खरं तर मांजा हा त्यांच्यासाठी मोठा धोकादायक ठरतो, कारण की गळ्यामध्ये आल्यास गळा चिरण्यापर्यंतच्या अनेक घटना ज्या यापूर्वी सुद्धा नागपुरात घडलेल्या आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे तो जो मांजा आहे तो गळ्यापर्यंत जाऊ नये यासाठी चेहऱ्याच्या वर जो आहे तो जो आहे हा तार बांधण्यात आलेला आणि या तारामुळे जे आहे कुठेतरी त्या सगळ्याला जो आहे सुरक्षा एक प्रकारची मिळते, त्यामुळे ज्या मोठ्या दुर्घटना घडते। आपण अधिकाऱ्यांशी सुद्धा जाणून घेऊ नेमकं काय म्हणणं आहे आणि तुम्ही हा जो उपक्रम राबवताय काय यामध्ये नायलॉन मांजापासून दुचाकी स्वाराचं अपघातापासून संरक्षण व्हावं, नायलॉन मांजामुळे कुठे इजा होऊ नये, दुखापत होऊ नये, गळ्यामुळं त्यांना कुठली दुखापत न होण्याकरता हे आम्ही हा नागपूर शहरातर्फे उपक्रम राबवतो। कालपासून आम्ही साधारणतः 5000 तार दुचाकी स्वाराला लावलं आणि आज पण आम्ही दिवसभर हा प्रोग्राम राबवणार आहे। 5000 लोकांच्या गाड्यांवर हा खरं तर तार लागलेला आहे। काय वाटतं तुम्हाला संरक्षण होईल? खूप चांगलं वाटतं, संरक्षण वाटेल, संरक्षण व्हासारखं आहे। जे आता जे करत आहेत त्याच्यामुळे संरक्षण व्हासारखं आहे। अनेक घटना नागपूर शहरात यापूर्वी झालेल्या आहेत, भरपूर झालेल्या आहेत, पण आतापर्यंत कदर नाही केली त्याची। आता जे करत आहेत खूप छान गोष्ट आहे। उपक्रमाचं जे आहे खरं तर कौतुक केल्या जात आहे। ज्या पद्धतीने लोकांना हे एक प्रकारे सुरक्षा या सगळ्या माध्यमातून मिळते आहे, त्यामुळे याचा फायदा नक्कीच होणार आहे। यासोबत जे आहे पट्ट्या सुद्धा वाटल्या जात आहे, या गळ्याला लागलेल्या पट्टी काय फायदा होणार आहे काय? सर ये एक तो नायलॉन मांजा बहुत ही डेंजरस है और इस नायलॉन मांजे से लोगों के गले कटे आपने देखा होगा। तो हम हर वर्ष की तरह इस वर्ष भी पर्यावरण विभाग कांग्रेस कमेटी के माध्यम से ये नेक बेल्ट जो बहुत ही सेफ्टी रहता है और बहुत ही अच्छा है उपक्रम, इसलिए हम लोग ने हर वर्ष ये उपक्रम चलाने की कोशिश की है कांग्रेस कमेटी द्वारा, ताकि लोगों के गले सेफ रहे और लोगों के गले ना कटे। इसलिए कुठेतरी जे आहे एक प्रकारे गळ्याला सुरक्षा या सगळ्या माध्यमातून मिळते आहे आणि अशा पद्धतीच्या घटना टाळल्या जाता याव्या यासाठी वाहतूक पोलीस असो की सामाजिक संस्था असो अनेक जण आहे जे रस्त्यावर उतरून जे आहे लोकांना आवाहन करत आहे। तसेच यासोबतच नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।